दोन संघामधला सामना आई गावदेवी विरोधात श्रेयस एंटरप्राइजेस नाणेफेक जिंकून आई गावदेवी संघाने प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे। निखिलचा गडी जर लवकर बाद केला तर साईसा क्वीनच्या वतीनं 500 रुपयाचं रोख बक्षीस देऊन त्या गोलंदाजाला सन्मानित करण्यात येईल। बघूया पहिलं षटक पॉवर प्ले मधला रंजन एक अष्टपैलू अकम्प्लीट क्रिकेटर गोलंदाजीसाठी गौरापूर यांकडनं डावखुरा गोलंदाज प्रतिभा संपन्न असा खेळाडू आहे। या संघाचा तारणार मॅन ऑफ क्रायसिस लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट पहिल्या चेंडूवर गडी बाद होतोय। दॅट्स अ थॉटलेस अँड पुअर क्रिकेट रन वॉजंट देअर। निखिलने जरी कॉल केला होता तरी तेजसचं लक्ष नव्हतं कारण तेजसचं लक्ष समोर होतं निखिलचं लक्ष क्षेत्ररक्षकावर होतं। निखिल व्यावसाय खेळाडू त्याला माहिती आहे की किती वेगाने चेंडू क्षेत्ररक्षकाकडे गेलेला आहे तरी सुद्धा तेजसने धावून त्याला रिस्पॉन्स देण्याचा प्रयत्न कदाचित अंगलट आला असता पुढचा चेंडू लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट। यावेळेला वेगवान मारा अप्रतिम डिलिव्हरी देखते रह गए ढूंढते रह गए निखिल सारख्या का नामांकित फलंदाजांना लगातार 2 चेंडू रंजनने निर्धाव टाकलेले आहेत। निखिल इज इन अंडर प्रेशर। रंजन नई उमंग नई जोश के साथ हमसे दूर भागते हुए गौरापुर गांव के इनके तरफ से लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट। यावेळेला मात्र मारलेला आहे आणि मला वाटते प्राइज विकेट यस निखिल बाद होतो आणि 500 रुपये कडक नोट आमच्या हातामध्ये काढून देत आहेत। साई सॉकिंगचे मालक समीर बस्टे आणि कडक 500 रुपयाची नोट रंजनसाठी लागू झालेली आहे। वेल डन रंजन बिग ब्लो बडी मछली जाल में पहिल्या चेंडू मधल्या पहिल्या षटकातल्या तिसऱ्या चेंडूवर गडी बाद केलाय। राजेश सातवी त्यात यंग अँड डायनामिक पर्सनॅलिटी आइए सर पधारिए तशरीफ लाइए वेलकम स्वागतम सुस्वागतम। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे मुसारणा गावचे रहिवासी असलेले विद्यमान पंचायत समिती सदस्य राजेश सातवी यांना विनंती सन्मानाने क्रीडा मंचावर स्थानापन्न व्हायचं आहे। 500 रुपये रंजन पाटील यांना लागू होत आहेत अमित बस्टे यांच्याकडनं। समीर बस्टे साई सॉकिंगचे मालक बेहद खुश। नवीन फलंदाज उदय येतोय। काय रंजनने प्राइज विकेट काढलेली बडी मछली मोठा मासा गळाला लागलाय। 3 चेंडू निर्धाव पडलेत। रंजन लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट। यावेळेला पुन्हा एकदा बॅकफुटला धरून मारण्याचा प्रयत्न यष्टी रक्षकाला गुंगारा दिला जातो सलग चौथा चेंडू निर्धाव पडतोय। सलग चौथा चेंडू निर्धाव। श्रेयस एंटरप्राइजेस निखिल बाद झाल्यानंतर त्यांचं मनोधैर्य खच्ची झालेलं आहे बॅकफुटला गेलेला आहे। चिंता तूर चेहरे हायेस्ट विकेट टेकर रंजन लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट। यावेळेला पुन्हा एकदा पुढे सरसाट चेंडूला मिड विकेटच्या दिशेने टोलण्याचा प्रयत्न चेंडू निर्धाव पडतोय लगातार 5 चेंडू निर्धाव। श्रेयस एंटरप्राइजेस के तंबू में जरूर घबराहट गहरा सन्नाटा गहरी खामोशी। निखिल बाद झाल्यानंतर मनोधैर्य खच्ची झालेलं बॅकफुटला गेलेला आहे संघ मालक प्रचंड जबरदस्त टेन्शन मध्ये। लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट चेंडूवर शेवटचा चेंडू। यावेळेला मात्र बॅकफुटला जात हळुवारपणे चेंडूला टोलवलं जातं 1 रन पळून काढली जाते आणि पॉवर प्ले मध्ये निखिलचा गडी बाद होऊन धावसंख्या फक्त 1। काय जबरदस्त भेदक चिवट तिखट मारा केलेला आहे। सन्माननीय राजेशजी सातवी साहेब इथे उपस्थित होत आहेत। आम्ही राजेशजी सातवी साहेबांना विनंती करतोय आपण मुख्य क्रीडा मंचावरून सन्मानाने पुजारे ट्रिपल एच चे प्रोप्रायटर यांना विनंती आहे सन्मानाने क्रीडा मंचावर स्थानापन्न व्हायचंय। राहुलच्या प्रत्येक विकेटला 200 रुपये राहुलच्या प्रत्येक विकेटला 200
राहुल सवर याने जर प्रति विकेट घेतली तर प्रत्येक विकेटला साईसा क्वीनचे मालक अमित पष्टे यांच्याकडनं समीर पष्टे यांच्याकडनं 200 रुपयाचं रोख बक्षीस. रंजनला 500 रुपये लागू झालेले सध्या माझ्या खिशामध्ये सुरक्षित ठेवतो. पुढचा चेंडू यावेळेला बॅकफुटला जाऊन चेंडूला मारण्याचा प्रयत्न केला. बघा निखिल बाद झाल्यानंतर एक भीती, एक भय, एक खौफ हे जे इतकं मनामध्ये ठासून भरले का रन असताना रन घ्यायला घाबरतायत. इतकी जबरदस्त नाकाबंदी झालेली आहे निखिल गडी बाद झाल्यानंतर. धावसंख्या 1 बाद 2. बाद झालेला फलंदाज निखिल, एक अष्टपैलू खेळाडू राहुल सवर पुण्याच्या षटकामधला दुसरा चेंडू मार्गस्थ करतोय. कबड्डी पण खेळतो का? वा. पुढचा चेंडू पुन्हा एकदा कव्हरच्या दिशेने चेंडूला मारलेला 1 रन पडून काढल्या. त्याने चेंडू मला वाटतं सीमा रेषे पलीकडे जातोय. धावसंख्या जाऊन पोहोचली तर 1 बाद 6. पहिला चौकार येत होता या बॅटमधनं तेजसच्या. एकदा या षटकामधला तिसरा चेंडू मार्गस्थ करतोय राहुल सवर राईट आर्म मोड विकेट. यावेळेला पुन्हा एकदा थर्ड मॅनच्या दिशेने चेंडूला स्केअर केले. 1 रन पडून काढले. ते चेंडू एकाने सीमारेषेक पलीकडे जातो. 1 रन पडून काढली, दुसरी पडून काढली जाते आणि 2 धावांनी धावसंख्या जाऊन उरली ती 8. तेजसने मात्र गिअर टाकायला सुरुवात केली कारण पहिलं षटक एकदमच जबरदस्त नियंत्रित मारा झाला रंजनकडनं आणि त्यात सर्वात मोठा गहिरा सदमा म्हणजे निखिल गोल्डन डकचा शिकारून तंबूमध्ये परतलाय. षटकातला पुढला चेंडू राहुल सवर पुन्हा एकदा आपल्या संघासाठी चौथा चेंडू मार्गस्थ करतोय. वा. सुपर डिलिव्हरी. जोरदार अपील पंचांकडनं केलं जातं. पायचीचं अपील फेटाळून लावलं जातंय आणि लेग बायच्या रूपाने 1 रन पडून काढली जाते. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 9 वर. डावखुर आणि उजव्या हाताचा फलंदाज असला की क्षेत्ररक्षकांसाठी डोकेदुखी, पंचांसाठी डोकेदुखी. प्रत्येक वेळेला क्षेत्ररक्षण बदलावं लागतं, प्रत्येक वेळी पंचांना आपली जागा बदलावी लागते. राहुल सवर जितक्या सफाई बाजूने गोलंदाजी करतो तितक्या सफाईने तो कबड्डी सुद्धा खेळतोय. पुढचा चेंडू राईट आर्म मोड विकेट आणि त्रिफळाबाद. आ बैल मुझे मार म्हणजे सफल होण्याचा प्रयत्न केला. मागच्या दरवाज्यातनं जसा चोर आत येतो तसा चोर आत आला आणि इथे उदय याचा इतक्या वेळाने मला वाटतं उदयचा गडी बाद केला तर राहुल सवर याला 200 रुपये लागू होत आहेत अमित पष्टे यांचे. समीर पष्टे ट्रिपल ए संघ स्टेजच्या मागे. ट्रिपल एचे सगळे खेळाडू कृपया समालोचन कक्षाच्या मागच्या बाजूला जायचं आहे. नवीन फलंदाज रितेश. धावसंख्या 2 बाद 9. बाद झालेले फलंदाज निखिल 0 तर उदय मात्र 2 धावांवर बाद होतोय आणि नवीन फलंदाज येतो रितेश. जबरदस्त नाकाबंदी केलेली श्रेयस एंटरप्राइजेसची. पुन्हा एकदा पुढचा चेंडू यावेळेला पुन्हा एकदा आडव्या बॅटनं मारण्याचा प्रयत्न केला जातो. चेंडू निर्धाव पडतोय. रितेश याने जर षटकार हाणला तर प्रत्येक षटकाराकडनं सरासरी 500 रुपयाचं रोख बक्षीस आरबी ग्रुपच्या वतीनं. रितेशला प्रति षटकारासाठी 500 रुपयाचं रोख बक्षीस. समीर पष्टे यांचे 200 रुपये राहुल सवर यांना लागू झालेले आहेत आणि 500 रुपये लागू झालेले आहेत रंजनला. गुरुनाथ मोकासी लेजंड क्रिकेटपटू यांचं आगमन झालेलं आहे. सर पधारिये तशरीफ लाइये. वेलकम, स्वागतम, सुस्वागतम. गुरु एक झुंजार लढाऊ खेळाडू आहे. रंजन पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी होते. आता रितेश आणि तेजस यांच्यावर फार मोठी जबाबदारी असेल.
सर्वात धोकादायक फलंदाज असणारा, डोकेदुखी ठरणारा श्रेयस एंटरप्राइजेसचा निखिल बागुल हा तंबूच्या आश्रयाला. रंजन लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. पुढे सरसावट चेंडूला मारण्याचा प्रयत्न केला जातोय. धावबाद होण्याची नामी संधी होती. चांगलं रन, 1 रन पडून काढली जाते. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 10 वर. राहुल सवरला 200 रुपये लागू झालेले आहेत समीर पष्टे यांच्याकडनं. हो, गुगल पेने तुमच्या खात्यावर जमा झालेले आहेत. झेल घ्या आणि 1000 रुपये रोख मिळवा रे बाबा. बेरोजगार युवकांना एक नामी संधी, 1 दिवसीय रोजगार मिळावा आहे. हा, भांडायचं नाही आणि आम्ही बघायचं ना ते आपल्याला कॅमेऱ्यामधनं. एखाद्याने जर माझ्या समोरचा झेल ओरबाडून घेण्याचा प्रयत्न केला तर ते तसं करता येणार नाहीये. फक्त आज खेळणाऱ्या 4 संघातल्या खेळाडूंना त्याचा लाभ घेता येणार नाहीये. धावसंख्या झालेली 11. 2 चेंडू टाकून झालेले आहेत. संदीप पाटील मॅन फ्रॉम बिलोशी यांच्या वतीनं हे 1 दिवसीय जवळजवळ रोजगार मिळावाच आहे समजायचं. झेल घ्या आणि 1000 रुपये मिळवा. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. रंजनांचा षटकातला 3रा चेंडू मार्गस्थ होतो. यावेळेला रिव्हर्स मारण्याचा प्रयत्न केला जातोय. दबावाखाली असल्यानंतर किशा प्रकारे फलंदाजी ढेपाळलेली पाहता पाहता 3ऱ्या षटकातले 3 चेंडू म्हणजे 15 चेंडूंचा खेळ झाला आणि धावा फक्त 11 झालेल्या आणि 2 महत्वाचे खेळाडू बाद झाले. म्हणजे बघा, निखिल बाद झाल्यानंतरचा जो एक फिअर फॅक्टर मनामध्ये बसलेला श्रेयस एंटरप्राइजेस अजूनही त्याच्यातनं बाहेर आलेला नाही. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. पुढे संसावत या डावातला पहिला षटकार पाहायला मिळतोय. षटकार घेतला असता तर 1000 रुपये लागू झाले असते. बघा, आज झेल घेण्यासाठी तिथे कोणी गाडी पार्क करू नका, कारण रोजगार हमीच आहे. तुमच्या गाड्यांमुळे एखाद्या खेळाडूला झेल घेण्यामध्ये अडथळा येऊ शकतोय. आरबी ग्रुप रितेश यांच्याकडनं 500 रुपये. रितेशला, आरबी ग्रुप कडनं रितेशला 500 रुपये आलेले आहेत. धावसंख्या 18. तर या मॅचच्या प्रत्येक षटकाराकरिता प्रशांतजी पाटील यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक सुद्धा आहे आणि तेही तुम्हाला लागू होतं. शेवटचा चेंडू. यावेळेला पुन्हा एकदा रिव्हर्स स्वीप मारण्याचा प्रयत्न केला जातोय. यशस्वी होतो. चेंडू जातोय सीमा रेषे पलीकडे चौकारासाठी. माजी आमच्या समकालीन क्रिकेटपटू असलेले आणि व्यवसायाने आमचे व्यवसाय बंधू असलेले एक आदर्श शिक्षक, आदर्श व्यक्तिमत्व, लिजन क्रिकेटपटू, मॅन फ्रॉम गुंज संजय कान्हा फराड यांचं आगमन झालेले. त्यांचं आयोजकांच्या वतीने आम्ही हार्दिक स्वागत करतो. वेलकम सर, स्वागतम सुस्वागतम. आइए पधारिए, तशरीफ लाइए. निवृत्ती पाटील माजी वेगवान गोलंदाज, मॅन फ्रॉम देवघर, लिटिल मॅन. त्यांना विनंती की सन्मानाने क्रीडा मंचाचा स्थानापन्न व्हायचा आहे. धावसंख्या झालेली आहे 22. गडी बाद झालेले 2 आणि 3रं षटक मला वाटतं मार्ग संपलेलं. 4थ्या षटकाला प्रारंभ होतोय. अजय गुंड का बघा, निखिल बाद झाल्यानंतर त्या धावपळीतनं सावरतोय. समीर पष्टे यांच्याकडनं राहुल सवरला 200 रुपये जे होते ते गुगल पे झालेले. रंजनचे 500 रुपये आमच्या खिशात सुरक्षित आहे. पुढचा चेंडू. यावेळेला मात्र फुलटॉस पद्धतीचा चेंडूला टोलवलं जात आहे.
आणि झेल सुटतोय आणि चेंडू जातो सीमा रेषे पलीकडे खणखणीत दणदणीत असा चौकारानं धावसंख्या जाऊन पोहोचते ती बरोबर 26 वर. निखिल बाद झाल्यानंतरच्या गहऱ्या सदम्यामधनं हळूहळू श्रेयस एंटरप्राइजेसची गाडी रुळावर येते. धावसंख्येला बऱ्यापैकी आकार येतोय. धावसंख्या जाऊन पुरली 26. या षटकातला पुढचा चेंडू अजयांचा राईट आर्म विकेट. यावेळेला पुन्हा एकदा कडक फटका आणि मला वाटतं सरळ साई स्क्रीनच्या दिशेने फेकून दिला जातोय. जबरदस्त देखना फटका, अवघड फटका मात्र लिल्या मारतोय फलंदाज. कुठल्या फलंदाजाने मारलाय? तेजस. या डावातला हा दुसरा षटकार आणि प्रशांत पाटील यांचे पुन्हा 200 रुपये लागू होतात तेजस यांना. या खानोली ग्रामपंचायतचे प्रथम नागरिक ज्यांच्या व्यक्तिमत्वाच्या मार्फत उत्तेजनाचे पारितोषिक आम्हाला इथे मात्र मिळाले. सर्वांनी भरतजी हजारे साहेबांचं शुभ आगमन इथे झालं. वेलकम वेलकम, सुस्वागतम षटकार पडतोय. आपण मुख्य क्रीडा मंचावरून सन्मानानं स्थानापन्न व्हायचं. वेलकम. दे दनादन जॉन जॉनी जनार्दन. निखिल बाद झाल्यानंतर मात्र आता धक्क्यातनं सावरलाय आणि मला वाटतं तेजस यांनी आता संपूर्ण फलंदाजीची सूत्र आपल्या हातामध्ये घेतलेली आहेत. या डावातला तिसरा षटकार आणि लगातार दुसरा षटकार. गोलंदाजाची हाडं खिळखिळी केली जाते, पोलिशी मार दिला जातोय, तेल चोप काढला जातोय, अंग अंग धडका. धावसंख्या 38 आणि पुन्हा तिसरा षटकार. दे दनादन जॉन जॉनी जनार्दन. घ्या ला त्याचं नाव लिहून ठेवा. खेळाडू आहे का तो? या इकडे रुपये घेऊन जा, लगेच भाजी घेऊन जा घरी. आईवा जेल इथे मात्र पकडला यायचंय. नाव काय त्याचं? या वा. आणि संदीप पाटील मॅन फ्रॉम बिलोशी यांनी प्रेक्षकांसाठी लावलेलं कॅच पकड आणि 1000 रुपये मिळवा. रोजगार मेळाव्यातला पहिला मानकरी ठरतोय. इकडे 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 ये, इकडे वरे नाव विचारे वा त्याला. इकडे नाव काय तुमचं? गणेश कांबडी. पूर्ण नाव सांग. गणेश अनंता कांबडी. राहणार गौरापूर. कसं वाटते या खानोली विभाग प्रीमियर लीग मधला पहिला बहुमान तुम्ही मिळवला कॅच घेण्याचा? चांगलं वाटलं. काय करणार मग आज पारितोषिक मिळालंय? धन्यवाद. वाह, पहिला मानकरी गणेश कांबड़ी मैन फ्रॉम गौरापुर. गौरापुर के सरजमी पर एक टूर्नामेंट हो रहा है. गौरापुर के सरजमी पर एक दिवसीय रोजगार मेलावा और गौरापुर का ही एक बेरोजगार युवक उसका पहला शिकार होता हुआ 1000 रुपये. गणेश कांबड़ी. पुढचा चेंडू. यावेळेला मात्र झेल उडतोय. पकडो क्या जीतो मॅच. नो मॅच मध्ये चेंडू उडतोय. धावसंख्या 45. धावांची लयलूट, धावांचा पाऊस, पोलिसी मार. अजय याच्यावर तुफानी हल्ला. साहित्रिक 18. 22-23 धावांची लूट केली जाते, लय लूट केली जाते. काय पोलिसी मार दिला जबरदस्त. पूर्ण खेळाचा नक्षा बदलला. आतापर्यंत कोमामध्ये असलेला श्रेयस एंटरप्राइजेसला कंठ फुटला. आनंदाने डोलू लागलेत खेळाडू. संघ मालक तर थोडेसे अस्वस्थ होते. आता मात्र ते उठून खुर्चीवर बसलाय. पुढचे चेंडू रिव्हर्स स्वीप मारण्याचा प्रयत्न केला जातो. कारण नसताना चेंडू निर्धाव पडतोय. षटक संपल्याची उद्घोषणा. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली 45. बघा चौथं षटक किती नाट्यमाल आहे. म्हणूनच तर म्हणता क्रिकेट इज द गेम ऑफ ग्लोरियस अनसर्टन्सी. 3 षटकाच्या समाप्तीपर्यंत श्रेयस एंटरप्राइजेसचा जीव टांगणीला लागला होता. धाकधूक धाकधूक होत होती जीवामध्ये. परंतु चौथ्या षटकाला प्रारंभ झाला आणि तेजसची जी बॅट तळपली आणि अजयवर ज्याने जो हल्ला चढवला. तब्बल 23 धावांची लयलूट. जसे व्याजाचे पैसे वसूल करण्यासाठी मुंबईमध्ये पठाणी लोक फिरतात तसा पठाणी हिसका दाखवलेला अजय यांना उदय यांनी. सक्तीची वसुली. नाही ना, 4 संघ, हे 4 खेळणाऱ्या संघातील खेळाडूंना नाहीये. नाही तर आमच्यापर्यंत आला पाहिजे.
तू काही पण सांगशील, तुझी माणसं उभी करशील तिथं तू. हा त्यांनी माणसा लावल्या, सूरजनी कॅच गेला म्हणजे तो का 1000 रुपये घेतील, त्याच्यातलं 500 मला न 500 तुम्हाला. बघा रोजगारामधून रोजगार शोधलाय. गोलंदाज आलाय कुणाल, पहिला मानकरी ठरतोय गणेश कांबळी, मॅन फ्रॉम गौरापूर, 1000 रुपये मिळवलेत. पुढचा चेंडू कुणाल यांचा, राईट आमोर्धा विकेट. निर्धाव चेंडू, गणेश कांबळी ना, गणेश कांबळीने पहिला रोजगार प्राप्त केलेला आहे. रोजगार एक दिवसीय रोजगार मेळाव्यामध्ये पहिला रोजगाराचा मानकरी ठरलेला आहे गणेश कांबळी, मॅन फ्रॉम गौरापूर. सरजमी गौरापूरच्याच मातीमध्ये स्पर्धा आहे, गौरापूरच्या गावातलाच पहिला रोजगाराला संधी मिळालेली. पुढचा चेंडू राईट आमोर्धा विकेट कुणाल यांचा. यावेळेला पुन्हा एकदा अंदाधुंद बल्ला फिरवण्याचा प्रयत्न केला जातो. चेंडू पुन्हा एकदा निर्धाव पडतोय. धाव संख्या प्रांत स्थिर आहे ती 2 बाद 45. थोडंसं संयमानं थोडंसं वॉचफुल क्रिकेट खेळावं लागेल. अंधाधुंद डोळे बंद करून ज्या प्रकारे फटकेबाजी केली जाते तशी करून चालणार नाही. शेवटचं निर्णायक हाणामारीचं षटक आहे. अजून या 4 चेंडूमध्ये किमान 15-20 धावा जर आल्या तर मात्र श्रेयस एंटरप्राइजेसची नाकाबंदी करता येईल. यावेळेला पुन्हा एकदा कव्हरच्या दिशेने आणि चेंडू येतोय. चेंडू सीमा रेषेपलीकडे जातो की काय बघूया. बघा 2 धावा तर पळून काढल्या जातात. 2 धावांनी धाव संख्या जाऊन पोहोचली ती 47 वर. अजूनही 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. तेजस याची धुवाधार फलंदाजी. वैयक्तिक 15 चेंडूमध्ये 39 धावा. बघूया अर्धशतक झळकवण्याची नामी संधी तेजस यांना. पुढचा चेंडू राईट आमोर्धा विकेट. वादा फ्लिक ऑफ द रिस्ट पाहायला मिळतो आणि चेंडू जातो की काय सीमा रेषेपलीकडे. 2 रन तर पळून काढल्या जातात. 2 धावांनी धाव संख्या जाऊन पोहोचली ती बरोबर 49 वर. अजूनही ते 2 चेंडूंचा खेळ शिल्लक. तेजस मात्र जाऊन पोहोचतो आपल्या वैयक्तिक 41 धावांमध्ये. 49 धावांमधल्या 41 धावा फक्त एकट्या तेजसच्यात. म्हणजे बघा डावाला कशी उभारी दिली, डावाला कसा आकार दिला, आपल्या फलंदाजीची लय बिघडली होती त्या लयला कसं स्थिर स्थावर केलंय ते तेजस यांनी. षटकातला 5वा चेंडू खेळण्यासाठी सज्ज होतोय. यावेळेला मात्र फाईन लेगच्या दिशेने चेंडू थोपवणं अशक्य आहे आणि चेंडू जातोय घनकणित असा फाईन लेगच्या डोक्यावरनं चौकारानं धाव संख्या जाऊन पोहोचली ती मला वाटते 53 वर. धाव संख्या 2 बाद 53. तेजस आपल्या अर्धशतकाच्या उंबरठ्यावर. षटकार मारला तर नक्की त्याचा अर्धशतक पूर्ण होईल. ओ हो झेल उडला की षटकार. दॅट्स अनादर बिग टावरिंग सिक्स. आणि अतिशय स्फोटक फलंदाजी करत मला वाटतं बरोबर 51 धावा केल्यात ना. 18 चेंडू 51 धावा. त्याच्यामध्ये जवळजवळ 4 षटकार, 5 षटकार आणि 3 चौकार. षटकारली धाव संख्या 59. याच्यानंतर पुढील समालोचन करण्यासाठी तेजस धोबी. ₹100 तर असे 5 षटकार झालेले 1000 रुपये लागू होत आहेत. तेजस साठी 1000 रुपये. आंध्र इकडे तेजस साठी 1000 रुपये लागू झालेले आहेत. प्रशांत पाटील यांच्याकडनं तेही आमच्याकडे सुरक्षित आहेत. तेजसचे 1000 आणि रंजनचे 500 रुपये माझ्याकडे सुरक्षित आहे. सामना संपल्यानंतर त्यांनी लगेच स्टेजवर यायचंय, क्रीडा मंचकर आणि घेऊन जायचंय. तूर्त माझ्याकडे तेजस याचे 1000 रुपये आणि रंजन याचे 500 रुपये. चला प्रेक्षक राजा, एंट्री पॉइंटला जेवढ्याही बाईक्स आपण पार्क केलेल्या आहेत कृपया करून त्या काढायच्या आहेत तिथून. पार्किंगची व्यवस्था आमच्या स्टेजच्या लेफ्ट साईडला केलेली आहे. मी विनंती करतोय कार सुद्धा पार्क केल्या आहेत त्याही आपण बाजूला काढायच्या आहेत. पार्किंग व्यवस्था इथे केलेली आहे.
अन्यथा आमच्या आयोजक तिथपर्यंत पोहोचतील. चला काही प्रेक्षक राजा अजूनही आमच्या बाईकवर रोजगारवाले प्रेक्षकांना त्याचा अडथळा ठरतो. यस, जे रोजगार एक दिवसीय रोजगार आपल्याला इथे मेळावा पाहायला मिळतोय त्याकरिता इथे मात्र अडथळा निर्माण होतोय. त्यामुळे चला बाईक्स काढा तिथून, कार सुद्धा काढायचे आहेत. अन्यथा आमचे कमिटी मेंबर्स तिथपर्यंत पोहोचतील. सह्याद्रीच्या छाताडातून नाद भवानी गरजे, काळजात रक्तात वाती नाव आमच्या राजे, हिंदुस्थानाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करून संकटी धावणारी नवसाला पावणारी आई म्हणजे एकविरा माऊली आई वज्राईच्या चरणी नतमस्तक होऊन उपस्थित सर्व क्रिकेट रसिक खेळाडूंना या समोरचिक तेजस जोडीचा नमस्कार. हरे कृष्ण, जय सियाराम, जय बजरंग, नमो पार्वती पते, हर हर महादेव. ट्रिपल एस किंगचे जेवढेही खेळाडू इथे उपस्थित होत आहेत त्यांना सगळ्यांना विनंती करतो आपण स्टेजच्या मागे इथे उपस्थित व्हायचंय, ही नम्रतेची विनंती. जाऊयात आपण मॅचच्या दिशेनं. आधीचं जर का इनिंग आपण पाहिली तर एक धुवाधार बॅटिंग आणि आपल्या भाषेत म्हणायचं तर एक चांगलाच सोपता ठेवलाय अशी बॅटिंग इथे मात्र आपल्याला पाहायला मिळाली आहे. नाणेफेक नेक्स्ट आपल्याला इथून मात्र पाहायला मिळेल. ट्रिपल एस विपक्षात पाहायला मिळेल साईशा क्वीन या दोन संघांमध्ये लढत होताना पाहायला मिळेल. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल आपण नाणेफेक कक्षामध्ये त्वरित जॉईन व्हायचं आहे. जाऊयात मॅचच्या दिशेनं. तब्बल विजयाकरिता आव्हान समोर ठेवले गेले ते म्हणजे 60 या धावसंख्येसह 59 डावा धावफलकावर जोडल्या गेल्यात आणि विजयाकरिता तब्बल 60 या धावसंख्येचं आव्हान येणाऱ्या 5 षटकांमध्ये पूर्ण करायचं आहे. पाहुयात इथे मात्र 60 डावांचं आव्हान पार केलं जाईल का, की निखिल बागुल सारखा वाडा एक्सप्रेस म्हणून ज्याची वर्णी सातत्याने या क्रिकेटमध्ये लागत आली आहे तो खेळाडू इथून मात्र रोखताना आपल्याला पाहायला मिळेल का. रंजन आणि त्याच्या समोर येतो कुणाल थाळेकर मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतोय. निखिल बागुलकडे जर का धारदार गोलंदाजी आहे तर रंजनकडे ही थोडासा फिटनेस पाहता आणि जी लवचिकता आहे ती त्याच्याकडे इथे मात्र आपल्याला पाहायला मिळते. आणि क्रिकेटमध्ये आणि अर्थातच इथे मात्र स्ट्रोक कन्वर्ट करण्याची जी क्षमता आहे ती पॉवरफुल इथे मात्र रंजनकडे पाहायला मिळते. सर म्हणजे दोघंही ताकदवान इथे मात्र संघ मैदानाच्या आतमध्ये एका बाजू स्ट्रॉंगली फलंदाजी एका बाजू स्ट्रॉंगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपण इथून मात्र पाहत आहे. नक्कीच फलंदाजी करणारा रंजन आणि कुणाल यांना महत्त्वाचा जो गोलंदाज निखिल याला वॉचफुल क्रिकेट खेळावं लागेल. कारण निखिल फलंदाजीमध्ये अपयशी ठरला असल्यामुळे त्याची काहीतरी अचाटपाट कामगिरी करून आपल्या टीकाकारांची तोंड बंद करण्यासाठी गोलंदाजीत काहीतरी अचाटपाट कामगिरी करण्याच्या मानसिकतेमध्ये डेफिनेटली जर स्वतःला इथून मात्र निखिललाही सिद्ध करावं लागेल. पाहूयात त्याची परीक्षा तर आहे. रंजनलाही आपल्या टीम करिता काहीतरी करून दाखवायचं आहे. गोलंदाज तयार. पहिलाच बॉल यावेळेस बदल आली ते करण्याकरिता भाग पाडलं गेलं. आपण पाहू शकता एक चांगलं फुटवर्क रंजनच्या मार्फतही आपण मैदानाच्या आतमध्ये पाहिलं. असं म्हटलं जातं मोबाईलमध्ये नेटवर्क आणि क्रिकेटमध्ये फुटवर्क गरजेचं आहे आणि सध्या तरी ते इथून मात्र आपण पाहत आहे. सिंगल मिळते. सिंगलनं धावसंख्या 1 या अंकावर. चला साईशा क्वीन आणि अर्थातच संघ त्याच्या विपक्षात ट्रिपल एस किंग या दोन संघांमध्ये इथे मात्र नाणेफेक होताना पाहायला मिळेल. दोन्ही संघाच्या कर्णधारांना आम्ही विनंती करतो आपण इथे उपस्थित व्हायचं आहे. हलकी हाताने दिशा दर्शवली होती बाउंड्री लाईनच्या नजदीक इथे मात्र पॉवरफुल क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये आपण पाहत आहे. सिंगल इथे मात्र कन्वर्ट करताना पाहत आहेत. असं वाटलं की कुठेतरी मात्र मोठ्या फटक्यांना पसंती दिली जाईल रंजनकडे पाहता, पण निखिल बागुल आहे ज्या पद्धतीने सरांनी पोहोचलं की टीकाकारांची तोंड बंद करायची आहेत. पॉवरफुल गोलंदाजी गरजेचं आहे. पुढचा बॉल हो यावेळेस दिशा दर्शवली गेली 38 सर्कलच्या आतमध्ये. भीतीदायक वातावरण या चेंडूवर मैदानाच्या आतमध्ये सध्या तरी निर्माण होताना आपण इथून मात्र पाहिलंय. टॉप ऑफ निर्धावफेकी पाहायला मिळते. चेंडू संपुष्टात येत आहेत. 3 धावसंख्या बिनबाद 2 या अंकावर धावफलक जाऊन पोहोचताना इथून मात्र आपल्याला पाहायला मिळतं. 3 चेंडूचा खेळ संपलाय. अंतिम 3 चेंडूचा खेळ पहिल्या षटकातील पॉवर प्लेच्या षटकातील अजूनही राहतोय शेष. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज. पुढचा बॉल शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न अनसक्सेसफुली इथे मात्र ठरतोय. पद लालित्य करण्याकरिता भाग पाडले गेले या चेंडूवर. महत्वाच्या सामन्यात डावाच्या सुरुवातीला 0वर गेल्यानंतर खोल जिवारी लागलेली जखम आहे ती निखिलच्या आणि जरूर तेच भरून काढण्याचं काम पाहायला मिळतं. वन्स अगेन स्ट्रॉंगली अपील मैदानाच्या आतमध्ये पंचांकडून आपल्याला इथे मात्र पाहायला मिळतं. आपण पाहताय आवाज पंचांच्या कानापर्यंतही पोहोचला असता जर का एज असती तर.
नक्कीच निर्धाव फेक तब्बल तिन्हीच्या तिन्ही चेंडू रंजनला त्याच्या जागेवर उभा ठेवलाय. दम आणि खम दाखवणारा आता मात्र गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये निखिल बागुलकडून आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज तयार. पुढचा बॉल ओहो हो. यावेळेस पुनश्च एकदा आपण इथून मात्र पाहताय काय घडेल मैदानाच्या आतमध्ये. तर निर्धाव इथे मात्र आपल्याला पाहायला मिळते. षटक क्रमांक पहिला संपलाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 2. सध्या तरी झालेल्या गोलंदाजीसाठी एकच म्हणावंसं वाटेल, प्रयत्न करणं कधी थांबू नका. हिंमत नाही तर प्रतिष्ठा नाही आणि विरोधक नाही तर प्रगती नाही. आणि कदाचित तेच मैदानाच्या आतमध्ये निखिल बागुलने इथे मात्र दर्शवले गेले. सायशा क्वीन संघाचे कर्णधार आणि ट्रिपल एस संघाचे कर्णधार इथे उपस्थित झालेत. आम्ही विनंती करतोय सुरेश सरांना आपण टॉससाठी तिथपर्यंत पोहोचायचं आहे. आणि भरतजी हजारे आणि अर्थातच इथे मात्र भरतजी हजारे साहेब विद्यमान सरपंच प्रथम नागरिक खानिवली आपल्या शुभस्य या सामन्याची नाणेफेक मैदानाच्या बाहेर जे आमचं टॉस बॉक्स आहे तिथे मात्र केली जाईल. षटक क्रमांक पहिला संपलाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 2 या अंकावर धावफलक जाऊन पोहोचलाय. 60 धावांचा आव्हान पार करायचं आणि पहिल्या षटकामध्ये एक दबाव क्रिएट करणारी, एक प्रेशर क्रिएट करणारी पॉवरफुल गोलंदाजी सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये. पहिलं षटक संयमाने खेळून काढल्यानंतर आता दुसऱ्या षटकानंतर फलंदाजी करणारे आई गावदेवी संघाच्या फलंदाजाला आता आपले खांदे खोलावे लागतील. यस, खांदे सैल करून फलंदाजी करणं आता मात्र बंधनकारक असेल. गोलंदाज विष्णू. पहिलाच बॉल खराब डिलिव्हरी इथे मात्र आपल्याला पाहायला मिळाली आहे. नो बॉलचा इशारा पंचांनी इथे मात्र दर्शवलाय. नो +1 टोटली 2 धावा इथून मात्र मिळतील. झेल जरी कन्वर्ट झाला असला तरी त्याचा फायदा होणार नाहीये. कदाचित विष्णूवरही थोडंसं दडपण पाहायला मिळेल. मी तर एकच सजेस्ट करीन, जर का ही मॅच आपल्याला आपल्या विजयाच्या दिशेने न्यायची आहे ना तर निखिलच्या पावलावर पाऊल ठेवून गोलंदाजी करणं बंधनकारक असेल. आई गावदेवी संघाला इथून मात्र हलक्यात घेणं जमणार नाहीये. ओव्हर टू टॉस बॉक्स. ओव्हर टू टॉस बॉक्स. तर नक्कीच आपण या ठिकाणी टॉस कडे आहोत. टॉस या ठिकाणी केला. आपल्या समवेत या ठिकाणी आहेत खानोली ग्रामपंचायतचे विद्यमान सरपंच, वाडा तालुका सरपंच असोसिएशनचे अध्यक्ष, शिवसेना युवा नेते भरतजी हजारे साहेब. आणि टॉस येतोय 2 टीम मधील मात्र या ठिकाणी आपण टक्कर पाहणार आहोत. एका बाजूला शाहीशा क्वीन तर दुसऱ्या बाजूला ट्रिपल एस किंग. या 2 टीम मध्ये मात्र मॅच मात्र रंगली जाणार आहे. सामन्याची नाणेफेक भरतजी हजारे साहेब यांनी करावी अशी विनंती करतोय. बघूया कोण टॉस जिंकणार, शाहीशा क्वीन की ट्रिपल एस किंग. खानोली विभाग प्रीमियर लीगचा थरार पाहता क्रिकेटचा आपण टॉस जिंकलेला आहे शाहीशा क्वीन या टीमनं. शाहीशा क्वीन टीम मात्र आपण या ठिकाणी संघर्ष करत इथपर्यंत पोहोचलेला आहात. ही मॅच खूप महत्वाची जिंकणं आणि खास करून म्हणजे खेळपट्टीची ओळख सुद्धा झाली या आतापर्यंतच्या 3-4 दिवसांमध्ये. काय स्वीकारणार फिल्डिंग करताना 5 ओव्हरची मॅच आहे. 5 ओव्हरच्या मॅचमध्ये कुठले गोलंदाज वापरणार आणि कुठपर्यंत रोखणार? भाऊ आहेत, भाऊ मेघवाले 50-60 पर्यंत थांबवायचा प्रयत्न करू. वर्ल्ड बेस्ट ऑफ कॅप्टन शाहीशा क्वीन 50 ते 60 पर्यंत रोखण्याचा माझा चंग बांधलेला आहे. आपल्याकडे बॅटिंग येते. आपण टॉस जिंकला असता काय स्वीकारलं असं? क्षेत्ररक्षण करताना आपण या ठिकाणी आता आपण बॅटिंग करावी लागणार आहे. कुठपर्यंत टार्गेट द्यावा टीमनं? 60+ जाण्याचा प्रयत्न करू. ओके, जास्त वेळ घेत नाही. मॅच चालू आहे. बेस्ट ऑफ लक. पात्र एकत्र खानोली विभाग क्रिकेट प्रीमियर लीगचा थरार. ओव्हर टू कॉम्बॉक्स. थँक्यू सो मच. आपण इथून मात्र पाहताय टॉस बॉक्स मधून थेट आता जाऊयात आपण मैदानाच्या आतमध्ये. दुसरे षटक प्रगती पथावर आणि धावसंख्या 8 या अंकावर. चेंडू संपतायत आतापर्यंत 4, धावसंख्या 8. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज विष्णू तयार. मॅन फ्रॉम खानिवलीचा हा खेळाडू विष्णूला आपण इथून मात्र पाहत आहे. गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज विष्णू. पुढचा बॉल पुन्हा एकदा शफल होऊन कदाचित स्क्वेअर लेग अथवा फाईन लेगच्या डोक्यावरून या फटक्याला कन्वर्ट करायचं होतं रंजनला. अनसक्सेसफुली इथे मात्र ठरतोय. थोडीशी निराशा इथून मात्र त्याच्यामध्ये पाहायला मिळते आणि निर्धाव अफेक्ट इथे पाहायला मिळते. विष्णूनी चांगल्या पद्धतीने प्रेशर क्रिएट करण्याचं काम मैदानाच्या आतमध्ये सध्या ते करताना पाहायला मिळतोय. शरीराचा वेध घेणारा हा चेंडू स्ट्रॉंगली अपील मैदानाच्या आतमध्ये आपण इथून मात्र पाहताय. फेकी झाली आहे इथे मात्र प्रॉपरली. महत्वाचा गडी बाद, महत्वाचा फलंदाज होतो. बाद परतावा लागेल इथे मात्र रंजनला रनआउटच्या स्वरूपात तंबूच्या आसऱ्याला.
क्या बात आहे. इथे मात्र आपण पाहतोय रंजनला इथे मात्र बाद व्हावं लागलं रनआउटच्या स्वरूपात. नाही, नक्की रंजन डावाच्या सुरुवातीला आल्यापासून चाचपडत होता, अडखळत होता, काहीतरी बिनसल्यासारखं त्याचा सूर लागत नव्हता. एक तर दबावाखाली होता, कारण 60 धावा ह्या फार मोठ्या धावा आहेत आणि त्यात दुसरी गोष्ट की त्याचे प्रमुख खेळाडू आज गैरहजर आहेत, त्याचं एक अनामिक प्रेशर त्याच्यावर होतं आणि त्या प्रेशरमध्ये तो डावाला सुरुवात केल्यापासून त्याच्या फलंदाजीमध्ये इतर दिवसासारखा सफाईबाजपणा नव्हता. तो चाचपडत होता, अडखळत होता आणि तो कुठल्याही क्षणी बाद होईल असं वाटत होता आणि अगदी तीच चुकी त्यांनी केली. निश्चित रूपाने सर अतिशय योग्य माहिती आपण पोहोचवली. थोडंसं डिस्टर्ब पाहायला मिळाला इथून मात्र रंजन, पण अशा वेळेला प्रेशर बाजूला ठेवून माइंड सेट करून आणि शांत डोक्याने खेळणं गरजेचं होतं. न्यू बॅटर राहुल मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना षटक क्रमांक 2 संपलाय. धावसंख्या स्थिरावती 8 या अंकावर. षटक क्रमांक 3 हाताळण्याकरिता निखिल बागुलला मैदानाच्या आतमध्ये आणले गेले. गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज निखिल तयार. कंटिन्यू. पहिलाच बॉल यावेळेस अतिरिक्त उंची धारण करणारा हा चेंडू फेकी झाली आहे. रनआउट करण्याची संधी आणि काय घडतं मैदानाच्या आतमध्ये तर पंचांकडून ही मागणी झालेली आहे. आपण पाहू शकताय, पण पंच आपला सॉफ्ट सिग्नल काय आहे तोही आमच्यापर्यंत पोहोचवणं. पंचांचा सॉफ्ट सिग्नल बाद असा दर्शवलाय. पाहणी केली जाईल. टेक्नॉलॉजी जर का आपल्याकडे आहे तर त्याचा पुरेपूर फायदा ते मात्र घेतला जाईल. जर का रनआउटची विकेट मिळाली तर कदाचित श्रेयस एंटरप्राइजेस संघ थोडंसं इथे मात्र विजयाच्या दिशेनं कदाचित वाटचाल चालू करू शकतो का, या प्रश्नांना उदाहरण येताना इथून मात्र पाहायला मिळेल. जसं पहिल्या षटकामध्ये निखिल बाद झाल्यानंतर श्रेयस एंटरप्राइजेस दबावाखाली होता आणि या 60 डावांचा हिमालय त्यांच्या समोर असल्यानंतर रंजन पाटील आणि कंपनी ही सुद्धा दबावाखाली चाचपडत अडखळत खेळत होती. त्याच्या कुठल्याही फलंदाजाने आतापर्यंत सूर सापडल्यागत किंवा नैसर्गिक मनमुराद अशी फटकेबाजी करत नाहीये. ते दबावाखाली खेळतायत आणि दबावाखाली असताना माईक बेरली आणि स्टीव्ह वॉट, ज्याला टगा म्हणून क्रिकेटमध्ये ओळखलं जातं, त्याची स्टेटमेंट आहे, व्हेन एव्हर यू आर अंडर प्रेशर अटॅक इज द बेस्ट पॉलिसी. नक्कीच सरकारने जेव्हा ज्याच्याकडून अशा अपेक्षा सर्वाधिक आपल्या संघाच्या पाहायला मिळतात तो खेळाडू जर का इतक्या स्वस्तात परतत असेल तर मात्र नवीन येणाऱ्या बॅटरवर थोडंसं प्रेशर पाहायला मिळतं आणि कदाचित ते चित्र आणि बॅट्समन आउट. फलंदाजीतून मात्र बाद आहे, पण नो बॉलवर रनआउट आउट असतं आणि तेच मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकताय. पहा पंच नो बॉल आहे ना, पण येस ओके. आणि येणारा पुढचा चेंडू हा पंच इशारा मैदानाच्या आतमध्ये जरूर पोहोचवतील. गोलंदाजांना 7 धावसंख्या 9 आणि पुढचा येणारा चेंडू हा फ्री हिटचा आहे. फ्री माइंड कन्वर्ट करणं गरजेचं आहे. आपण पाहू शकता आम्ही सातत्याने म्हणतो जा भी मारो जैसी भी मारो आपकी हे आई गावदेवी संघावर जो दबाव आले, दबावातून त्यांना बाहेर पडावं लागेल, दबावाचं ओझं झुगारून द्यावं लागेल, अन्यथा निखिल बागुल्यान कंपनी त्यांच्या मुसक्या आवडल्याशिवाय ठेवणार नाही. दबाव बाजूला टाकावा लागेल. ज्या पद्धतीने सहार येस 8 डावा आणि 1 नो बॉलची प्लस करून 9 या अंकावर धावफलक. गोलंदाज सय्यार. फ्री हिटचा चेंडू यावेळेस आपण इथून मात्र पाहताय वाईट बॉल अँड फ्री हिट कंटिन्यू इथून मात्र आपल्याला पाहायला म्हणजे अजून एक संधी आहे इथे मात्र आई गावदेवी संघाच्या बॅटरच्या बाजूने. धावसंख्या 10 दुहेरी अंकामध्ये प्रवेश करत असताना 7 डावांचं आव्हान आहे. 10 या अंकावर धावफलक जाऊन पोहोचताना गोलंदाज सय्यार. पुढचा बॉल भिरकावून द्यायचं होतं. निखिल बागुल तितका हुशार आहे, सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये त्यांनी दर्शवलाय. पहा अचूक टप्पा इथे मात्र हेरलाय. वेगामध्ये इथे मात्र परिवर्तन करत फलंदाजांना कशा पद्धतीने चकवा देण्यात येईल याकरिता हा चेंडू डिलिव्हर केलाय. आता मात्र ऑफिशियल पहिला चेंडू डिलिव्हर झालाय. पहिला चेंडूचा खेळ संपुष्टात. गोलंदाज सय्यार. पुढचा बॉल यावेळेस भिरकावून दिलाय. आता तुला थारा नाहीये फलंदाजाने दर्शवलाय. चेंडूला पाठवलाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. षटकार 6. ₹500 आरबी ग्रुप कडनं लिहून ठेवा. राहुल सवर करीत आहे. राहुल साठी आरबी ग्रुपचे ₹500. यस धावसंख्या 16 या अंकावर. गोलंदाज ट्रॅकवर. गोलंदाज सय्यार. पुढचा बॉल हाही चेंडू चाललाय, उडवलाय, दिली गेली या दिशा. बॅक 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 टू बॅक 2 सिक्सर. थँक्यू. चला बाहेर ज्या प्रेक्षक राजांनी झेल घेतलाय
यस त्या प्रेक्षक राजांनी यायचंय आणि जो प्रेक्षक राजा कॅच घेतोय आपले कॅमेरामॅन आमचे आपणास सुद्धा विनंती असेल आपण त्या प्रेक्षक राजापर्यंत आपल्या कॅमेरा घेऊन पोहोचायचंय. षटकार आपल्याला पाहायला मिळाला आणि यस झेल घेतलाय खेळाडूचं जो खेळाडूंनी माफ करा जे प्रेक्षक राजाने झेल घेतलाय त्या प्रेक्षक राजाने इथे त्वरित यायचंय. आदरणीय पालघर जिल्ह्याची शान संदीप भाऊ पाटील यांच्या वतीनं इथे मात्र हे 1000 रुपयाचं रोख पारितोषिक इथून मात्र आपल्याला पाहायला मिळणार. बॅक टू बॅक 2 सिक्सर सध्या तरी दडपणमध्ये येताना निखिल बागुल या 2 सिक्सरने आपण पाहताय. यावेळेस थांबा दर्शवला जाईल आणि फेकी इथून मात्र निर्धाव पाहायला मिळेल. डॉट बॉल आपल्याला इथून मात्र पाहायला मिळेल. तर बेरोजगार रोजगार मेळावा एक दिवसीय मेळाव्यातला दुसरा मानकरी ठरलाय मोहन भोईर फ्रॉम घोडमाल. 1000 रुपयाचं रोख बक्षीस संदीप पाटील मॅन फ्रॉम बिलोशी लिहिलंय नाव लिहून घेतलंय. क्या बात आहे. इथे मात्र दुसराही प्रेक्षक राजा आपल्याला इथे पाहायला मिळतोय. गोलंदाज सय्यार पुढचा बॉल मोठ्या फटक्याकरिता याही वेळेस जायचं होतं. व्हाईट बॉलचा इशारा पंचांनी दर्शवलाय. सिंगल इथून मात्र मिळते. सिंगलनं धावा संख्या 23-23. गोलंदाज सय्यार पुढचा बॉल शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न कदाचित यष्ट्यांच्या वरून हा चेंडू डिलिव्हर होताना आपण इथून मात्र पाहिलाय. निरुद्ध फेकी चेंडू संपुष्टात येत आहेत. आतापर्यंत 5 चेंडूचा खेळ संपलाय. धावसंख्या 23-23 या अंकावर धावफलक इथे मात्र स्थिरावत असताना थोडीशी खराब गोलंदाजी झाली आहे. प्रेशर पाहायला मिळालंय की काय निखिलवर असंही म्हणाले इथे मात्र हरकत नाही आहे. गोलंदाज सय्यार पुढचा बॉल यावेळेस आपण पाहताय वाईट करिता अपील बॅटरकडून पाहायला मिळाली होती. षटक संपलाय क्रमांक 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 23. सर आतापर्यंत जे आपण कान टोचत आलो होतो की प्रेशर बाजूला ठेवून फलंदाजी करणं गरजेचं आहे. सध्या तरी 2 चेंडूवर राहुल सवरने तिथे मात्र दर्शवलंय. नक्कीच करावंच लागेल. म्हणजे सोनाराने कान टोचल्यानंतर जी भीती असते ती निघून गेली. याच्यासाठी मी एक जुना जाणता एक एक्सपर्ट कॉमेंटेटर म्हणून आणि रिजन क्रिकेटपटू म्हणून कारण क्रिकेटमधले अनेक चढाव उतार आम्ही स्वतः याची देही याची डोळा अनुभवलेले आहेत आणि हे अनुभवाचे बोल आहेत. आणि म्हणून त्यांना एक मूलमंत्र दिला की या दबावाला झुगारून द्यावं लागेल आणि त्याचा योग्य तो परिणाम फलंदाजी करणाऱ्या संघावर झाला आणि त्याचीच परिणिती झाली की राहुलने दे दनादन फलंदाजी केली आणि आपल्या संघाला तब्बल किती धावांवर नेऊन पोहोचवलंय 23. आता किती चेंडूमध्ये किती 12 चेंडू आणि 37 धावा. अजूनही फार मोठा प्रेशर आहे. परंतु राहुलला आणि अजून कुणाल गेला का कुणाल आहे कुणाल भोईर की कुणाल थाळेकर. कुणाल थाळेकर बाद झाला. आता कुणाल भोईर आणि राहुल सवर का राहुल सवर आणि कुणाल भोईर या दोघांना आपल्या डावाला नुसतं सावरावं लागणार नाहीये तर आकार द्यावा लागेल. 12 चेंडूमध्ये 37 धावा 12-37 म्हणजे प्रति षटकामध्ये साधारणतः 18 रन पाहिजेत. नक्कीच चिराग भानुशाली सुद्धा इथे उपस्थित होतात. वेलकम चिराग भानुशाली आपलंही मनपूर्वक हार्दिक स्वागत. चांगला गोलंदाजी अटॅक त्याही खेळाडूकडे आपण सातत्याने पाहिलंय वाडा क्रिकेटमध्ये. वेलकम चिराग आपलंही मनपूर्वक हार्दिक स्वागत. षटक क्रमांक 3 संपलाय. धावसंख्या 23-23 या अंकावर 60 डावांचा आव्हान पार करायचं म्हणजे विजयाकरिता 12 चेंडू आणि आता मात्र 37 धावसंख्येची आवश्यकता इथून मात्र भासी दीपला आणले गेले. गोलंदाजी ट्रॅकवर षटक क्रमांक 14 हाताळण्याकरिता पहिलाच बॉल आणि यावेळेस बाल बच गए की नो बॉलचा इशारा. इथे मात्र पंच आमच्यापर्यंत इशारा पोहोचवतात नो बॉल आणि नो +1 टोटली 2 धावा इथून मात्र मिळतील आणि धावफलक पुढे सरसावेल 25 या अंकावर. कदाचित इथे मात्र द्वितीय षटक विष्णूला जिथून हाताळायला आणलंय तिथून दुसऱ्या षटकापासून तर 4थ्या षटकापर्यंत जर का आपण बघितलं तर पहिल्या चेंडूवर नो बॉलच्या स्वरूपात आणि तोही बिमरचा
इथे मात्र आपल्याला पाहायला मिळालं. फ्री हिटचा चेंडू फ्री माइंडनं स्ट्रोक कन्वर्ट करणं गरजेचं होतं. दिशा आता दर्शवली गेली ऑन साईडला. तिथे मात्र तारांबळ उडतीये थोडीशी क्षेत्ररक्षकाची. 1 ते 2 सेकंदाची चुकी आणि त्याचा फायदा. कलेक्शन बिघडलाय. चेंडू चाललाय 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 चेंडू बाउंड्री लाईनच्या पलीकडे. टोटली धावा इथून मात्र मिळतील 6. किती धावा पंच? हाऊ मच? ओके. तर प्रशांत पाटील यांचं पुन्हा राहुलला 200 असे 400 रुपये लागू होतात प्रति षटकाराचे. येस, क्या बाद आहे. 2 धावा पळून पूर्ण केल्या आणि त्याच्यानंतर जो थ्रो झाला कलेक्शन बिघडलं. त्याच्यामुळे चेंडू बाउंड्री लाईनच्या नजदीक आणि पार होताना पाहायला मिळाला. टोटली 6 धावा मिळाल्यानंतर धावफलक 31 विजयाकरिता आता मात्र 11 चेंडू आणि 29 धावसंख्येची आवश्यकता इथून मात्र भासिया. का म्हटलं जातं बॅकबोन ऑफ क्रिकेट क्षेत्ररक्षणाला त्याचं उत्तम उदाहरण इथे मात्र आपल्याला पाहायला मिळालं. ऑफिशियल पहिला चेंडू इथे मात्र डिलिव्हर होताना आपण पाहिलाय. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज दीप इथून मात्र सज्ज होतोय. आपल्या भारतातील अजूनही 5 चेंडूचा खेळ शिल्लक असताना डिलिव्हर करण्याकरिता गोलंदाज तयार. यष्टी रक्षकाच्या हातामध्ये चेंडू विसावताना आपण पाहताय. वेगवान चेंडू आहे पण वेगवान चेंडू असताना यावेळेस यष्टी रक्षणही तितकं स्ट्रॉंगली करणं गरजेचं आहे आणि सध्या तरी ती मिळताना आपण पाहताय. मला तरी वाटतं की पुढे जाऊन आडव्या बॅटने चेंडू खेळण्याऐवजी चेंडूच्या टप्प्यापर्यंत पोहोचावं. चेंडू जितके निर्धाव पडतील तितकी फलंदाजी करणारा संघावर मानसिक दबाव येईल. यस, हे चेंडू तदनंतर महागात ठरू शकतात टीम आई गावदेवी संघाला आणि कदाचित त्याला रोख लावणं गरजेचं आहे. पाहूयात इथे मात्र निर्धावफेकी पाहायला मिळाली. चेंडू संपुष्टात येत आहेत. आतापर्यंत 2-4 चेंडूचा खेळ अजूनही बाकी राहतोय. या मात्र या षटकातील विजयाकरिता 10 चेंडू आणि आता मात्र 29 धावसंख्येची आवश्यकता इथून मात्र वाचतीया. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज दीप तयार. षटकातील पुढचा चेंडू घेऊन डिलिव्हर करण्याकरिता. पुढचा बॉल यावेळेस थोडंसं बाजूला सरसावून खेळण्याचा प्रयत्न. फटक्यामध्ये ताकद थोडीशी कमी. 2 क्षेत्ररक्षक पोहोचतायत. कॉलिंग प्रॉपर नसल्यामुळे चेंडू धरती मातेला दान करताना आता मात्र पाहायला मिळाल्यात. त्याचा फायदा घेत 2 धावा इथून मात्र मिळतील. धावफलक 2 धावेच्या बढतीनं 33 या अंकावर विजयाकरिता आता मात्र 9 चेंडू आणि आता मात्र 27 धावसंख्येची आवश्यकता. येणाऱ्या 3 चेंडूमध्ये एखादा किंवा 2 मोठे फटके आले तर कदाचित जे आव्हान आहे ते थोडंसं कमी होऊ शकतं आणि दडपणी कमी होऊ शकतं. आरबी ग्रुपचे प्रति षटकाराचे 500 रुपये राहुलला 1000 रुपये हे आता समीर पष्टे गुगल पे करतायत आणि प्रशांत पाटील यांचे 400 रुपये हे राहुलला नंतर मिळतील रोखच्या स्वरूपात. क्या बात आहे. दोन्ही सुविधा आहेत. नेट बँकिंग ना फोन पे ना गुगल पे. ओनली अँड ओनली रोकडा रस्ता आणि त्याच्यानंतर फोन पे गुगल पे या दोन्ही सुविधांमार्फत इथे मात्र पारितोषिकांची खैरात सध्या तरी आपण पाहत आहे. हलक्या हाताने दिशा दर्शवली जाते. सिंगल मिळतीये. डबलच्या प्रयत्नामध्ये 2 धावा सक्सेसफुली पूर्ण होताना इथून मात्र आपल्याला पाहायला मिळत आहेत. धावफलक 2 धावेच्या बढतीनं जाऊन पोहोचताना विद्यार्थ्यांसाठी महत्वाचा असलेला आकडा 35 या अंकावर. कारण 35% काठावर पास. 35 या अंकावर धावफलक जाऊन पोहोचताना आपण पाहत आहात. 8 चेंडू विजयाकरिता मात्र 25 या धावसंख्येची आवश्यकता. एक दिवसीय रोजगार मेळाव्याचं आयोजन जे संदीप पाटील मॅन फ्रॉम बिलोशींनी केलंय. आतापर्यंत पहिल्या सामन्यामध्ये 2 मानकरी ठरलाय. पहिला मानकरी ठरलाय गौरापूरचा गणेश कांबडी. दुसरा मानकरी ठरलाय घोडमाळचा मोहन भोईर. पॉवरफुल स्ट्रोक, देखना स्ट्रोक, स्वतःचा क्लास दाखवणारा हा फटका. चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार. 6 धावा. कोणी पकडलाय झेल या. ₹500-1500 लागू होत आहेत आणि गुगल पेवर मला आणि 200 रुपये सचिन भाऊ पष्टे यांचे. पॉवरफुल इथे मात्र बॅटिंग राहुलच्या बॅट मधून पाहायला मिळाले. पुनश्च एकदा उडवलाय. फटका फसलाय की काय. लाजवाब झेल इथे मात्र पाहायला मिळते आणि याही क्षणाला महत्वाचा गडी बाद होतोय. आय थिंक रितेश तिथे मात्र आहे. रितेशच्या हातामध्ये चेंडू. जीवी स्पोर्ट्सचे ज्यांचं शॉप पाहायला मिळतोय त्यांच्या हातामध्ये चेंडू. विकेटचं बदल फलंदाज बाद.
19 धावसंख्येची आवश्यकता. इथून मात्र बासी या 6 चेंडू. न्यू बॅटर विनय आता मैदानात कुणालवर दाखल फार करत मोठी असताना. जबाबदारी. कुणाल जो भी करना है कुणाल को करना है. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज तेजस तयार. हो यावेळेस आपण इथून मात्र पाहताय व्हाईट बॉलचा इशारा पंच दर्शवत आहेत. तेजस एक्सप्रेस ज्या पद्धतीनं इथून मात्र आपल्याला इंडियन रेल्वेच्या ट्रॅकवर पळताना पाहायला मिळते. सध्या तरी तेजसला यस याच तेजसनी अर्धशतक आपल्याला इथे मात्र पाहायला मिळालं होतं. तोच आता मात्र गोलंदाजच्या भूमिकेमध्ये. ब्लॉकरचा चेंडू आपण इथून मात्र पाहत आहे. डिलिव्हर केला गेलाय. सिंगल मिळेल. सिंगल शिवाय काय मिळणार नाहीये का? पण नाहीये. 2 धावा इथून मात्र मिळतील. धावफलक 2 धावेने पुढे सरसावेल आणि जाऊन पोहोचेल ते म्हणजे 44-44 या अंकावर. विजयाकरिता 5 चेंडू आणि आता मात्र 16 या धावसंख्येची आवश्यकता. 5 चेंडू 16 धावा आणि 5 चेंडू हे समीकरण मैदानाच्या आत. जो भी करना है कुणाल को करना है. बघूयात काय घडेल. मैदानाच्या आतमध्ये कुणालवर जिम्मेदारी सोपवली तर गेली आहे. इथे माता स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून चेंडूला धाडलाय. चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. सरळ सीमा रेषापार. चौकार 4. धावसंख्या या चौकाराच्या बढतीनं 48 विजयाकरिता 4 चेंडू आणि आता मात्र 12 धावसंख्येची जो आवश्यकता. करे सो हरी करे त्या म्हणीनुसार आता या सध्या मॅच मध्ये आई गावदेवीसाठी जो करेगा कुणाल करेगा. कुणालवर जिम्मेदारी आणि त्याला साजेसं कामही मैदानाच्या आतमध्ये करताना पाहायला मिळतोय. 4 चेंडू विजयाकरिता 12 धावसंख्येची आवश्यकता. गोलंदाज तयार. पुढचा बॉल सर बॅटने खेचून मारलाय. तिथे मात्र क्षेत्ररक्षक करतोय चूक. सहज सोपा तिथे मात्र चेंडू अतिशय गचाळ ढिसाळ गलतान आणि आपल्या स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून आपल्या संघाचं मनोधैर्य खच्ची करणारं क्षेत्ररक्षण या खेळाडूने केलं. काय नाव? सूरज. अतिशय गचाळ ढिसाळ गलतान आणि दळभद्री क्षेत्ररक्षण करून आपल्या संघाला जो सामना जिंकता येईल तो मात्र पराभवाच्या खाईत ढकलणारा क्षण येतोय. सध्या तरी पारडं थोडंसं जड होताना पाहायला मिळतं आई गावदेवी संघाच्या दिशेनं. धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 52 विजयाकरिता आता मात्र 3 चेंडू आणि आता मात्र 8 या धावसंख्येची आवश्यकता. करे सो हरी करे जो करे सो कुणाल करे. च्या बाद इथे मात्र 3 चेंडू आणि आता मात्र 8 या धावसंख्येची आवश्यकता. कुणासाठी टाळ्या वाजणं गरजेचं आहे. गोलंदाज तयार. पुढचा बॉल भिरकावून दिलाय. हा ही चेंडू या सामन्याला कलाटणी आणि वळण प्राप्त करणारा हा षटकार ज्या पद्धतीने पोहोचवलं होतं अडकमोड सरांनी. जो करे सो कुणाल करे आणि कदाचित तेच मैदानाच्या आतमध्ये यावेळेस तारणहार ठरतोय आई गावदेवी संघाचा. कुणाल षटकार 6. आरबी ग्रुप कडचे 500 रुपये. सचिन भाऊ पष्टे यांचे आता 200 400 रुपये आणि प्रशांत दादा यांचे 200 रुपये. पारदर्शकांची अनाउन्समेंट आपण पोहोचूया. परत धावसंख्या जाऊन पोहोचली षटकाराच्या बढतीनं 58-58 या अंकावर धावफलक म्हणजे विजयाकरिता 2 चेंडू आणि आता मात्र 2 धावसंख्येची आवश्यकता. इथून मात्र वाचती आहे सामना. जर का आई गावदेवी संघाला इथून मात्र जिंकायचं असेल तर 2 धावा कंपल्सरी करणं गरजेचं आहे. पाहूयात काय घडेल. नक्कीच जर सामना आई गावदेवी संघाला विजयाच्या दिशेने आणायचं असेल तर 2 चेंडूमध्ये 2 धावा कराव्या लागतील. श्रेयस इंटरप्राइजेसला जर का मात्र हा सामना जिंकायचा असेल तर मात्र या 2 धावा रोखाव्या लागत असतील. जर बरोबरी सुटला तर इथून मात्र आपल्याला सुपर ओव्हर इथे मात्र पाहायला मिळेल. गोलंदाज तयार. चूक घडलीये. गरीबी आटा गिला आधीच धावा कमी आणि त्यामध्ये चेंडूंचा भरणा. हे है प्रेशर, डर, भीती, खप. बघा अक्षरशः तेजसच्या अंगाला दरदरून घाम फुटला. हातपाय थरथर कापू लागले. डोळ्यासमोर काजवे चमकलेत. घशाला कोरड पडले. भय कंपित झालाय तेजस. प्रेशर आणि प्रेशर पाहायला मिळालाय. पोलिशी मार दिलाय तेजसला. अंजर पंजर ढिला हाड खिळखिळी केलीत. क्या बात आहे. नो बॉल आपल्याला इथे मात्र पाहायला मिळाला. 1 धावसंख्येची आवश्यकता आणि इथे मात्र विजयाची 1 धाव पूर्ण केली आहे टीम आई गावदेवी संघानं. आणि या
विजयावर शिक्कामोर्तब केलाय कोणी तर आई गावदेवी सेंगाने. बोला आई गावदेवी माऊलीचा विजय असो. चारशे द्यायचे